या स्पर्धेचे असणारे सगळे आयोजक यांच्या वतीने आपलं सर्वांचं खडकवासला प्रीमियर लीग मध्ये स्वागत करतो आणि याच्या महत्त्वपूर्ण सामन्याकडे तुम्हाला ते घेऊन जातो. डू ऑर डाय असा सामना मैदानाच्या आतमध्ये आता असणार आहे. एका बाजूला जर आपण पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये असेल आणि बी11 गणेशभाऊ आखाडे पाटील यांच्या मालकीचा असणारा संघ आहे. संघनायक शरद पारघे आपल्याला बघायला मिळतील. आयकॉन दादा गायकवाड, तर आयकॉन आपल्याला मैदानाच्या मध्ये बघायला मिळणार आहेत. दुसऱ्या बाजूला मैदानाच्या मध्ये आपण बघितलं गेलं तर टर्फ 9 हा संघ आपल्याला मैदानाच्या मध्ये बघायला मिळणार आहे. आणि या संघामध्ये ॲज अ आयकॉन प्रशांत शुक्ला जो आपल्याला बघायला मिळेल. खऱ्या अर्थानं आपण पाहिले तर बॅटरी AI सगळ्यांचं सध्या लक्ष वेधण्याचं काम मात्र येथे करत आहे. tenniscricket.in ची सगळी ऑफिशियल टीम अगदी 4 कॅमेऱ्याच्या साह्याने या स्पर्धेला आपण कव्हर करत आहोत. tenniscricket.in चं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. टेनिस क्रिकेट विश्वातला आपण पाहिलं तर सर्वात पहिलं आणि यशस्वी पाऊल tenniscricket.in च्या माध्यमातून टाकण्यात आलं. संतोषी नाणेकर दोन्ही टीम्स आपला एक एक प्रतिनिधी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचा आहे. सामन्याला होईल सुरुवात. आघाडीची जोडी मैदानात दाखल होतीये. षटक क्रमांक पहिल्या हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. खडकवासला प्रीमियर लीग पुणे जिल्ह्यात सध्या चर्चेत असणारी स्पर्धा. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय लेग ब्रेकचा वापर केला. टप्पा पडला, थोडासा बाहेर दिशेने वळवलाय चेंडूला. मातीची खेळपट्टी, पाटा विकेट. फिल्डिंग टीम तुमचा काढू पाठवा ना अतुल सर. दोन्ही टीमचे प्रतिनिधी नाहीयेत. महेश सरांनी सांगितलं इथे 12th मॅन हा कंपल्सरी आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये. नसेल तर त्या संघावरती कारवाई केली जाईल. मला वाटतं आपण पाहिलं तर खडकवासला मतदारसंघातून आपण पाहिलं तर सगळे खेळाडू आज घडतायत. एकंदरीत आपण पाहिलं तर या स्पर्धेमागचा खरा उद्देश हेतू जर काय असेल ना तर आपल्या या विभागातून या नवीन चेहऱ्यांना एक हक्काचं व्यासपीठ मिळालं पाहिजे. हा यामागचा खरा उद्देश आहे. प्रॉपर प्रॉमिसिंग स्ट्रोक नव्हता यावेळेस. मिडॉन मध्ये चेंडू कव्हर केलं जाईल आणि तोपर्यंत घेतली जाते एक सिंगल. या एका धाब्याच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर पुढे आपण बघूयात. स्कोरबोर्ड वरती धावा आहे ती 1. षटक क्रमांक पहिल्या मैदानाच्या मध्ये आपण इथे बघतोय धावफलकावरती धावा 1 वरती धावफलक आहे. एका बाजूला गणेश आहे, गणेश धुमाळ. दुसऱ्या बाजूला भरत पवार आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अशोक उर्फ दादा गायकवाड. आयकॉन स्ट्रायकिंग एंडला. टप्पा थोडासा मागे खेचून टाकला होता, बाउन्स होता, परंतु यावेळेस आपण पाहतोय त्या चेंडूला टॅप करत पाठवलंय. कव्हर पॉइंटच्या खेळाडूला बीट करा. डीप पॉइंट मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खडकवासला प्रीमियर लीग मध्ये A1 क्वालिटी चौकार. पर्व पहिले गोलंदाजीसाठी पुण्याचा गोलंदाज तयार. उर्दी विकेट. खोलवा टप्प्याचा बॉल आला रे आला. पुण्याचा दादा गायकवाड आला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर.
आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतोय दादा गायकवाड यांच्या बॅट मधून. मी म्हणेल दादा गायकवाड म्हटलं की जखमी वाघ. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा पिक केलाय. मिड ऑनच्या डोक्यावरून चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने. धावा मिळतील 4. आलाय पुन्हा एकदा चौकार. बॅटिंग करत असताना तुम्हाला असं 100% जाणवेल की जणू काय हायलाइट्स आपण बघतोय की काय. टीव्ही ऑन करावी, एखादा क्रिकेटचा चॅनल लावावरती, त्यावरती एखादी हायलाइट सुरू असावी. अशी बॅटिंग करण्यासाठी दादा गायकवाडला ओळखलं जातं. मॅचकडे आपण पुढे बघूया. धाफलकावरती 15 धावा. षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती असताना बॉलिंग ट्रॅकवरती गणेश. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा बघायचं यावेळेस मोठा तोडाखा. पुन्हा एकदा इनसाइड आउट. दादा गायकवाड ऑन फायर. पुन्हा एकदा धावा मिळतील 4. चौकार. आमचं डीजे ऑपरेटर आपण पाहिले तर थोडेसे आज असं म्हणतात ना की आयुष्यामध्ये माणसाने नेहमी काहीतरी शिकलं पाहिजे. जे मिळेल ना त्याच्यात आनंद शोधला पाहिजे. तर षटक क्रमांक बघायचं मैदानाच्या मध्ये संपलं जाते ते. अगदी आपण पाहतोय मैदानामध्ये पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. एक षटकाचा खेळ संपलाय. अन्वी 11 संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर 19 वरती धावफलक आहे. 8 षटकांची मॅच आहे. आणि आता गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी सनी धुमाळ बॉलिंग ट्रॅकवरती तयार आहे. दादा गायकवाड दुसऱ्या बाजूला आपण मैदानाच्या मध्ये ते बघतोय. भरत पवार. भरत पवार आता मात्र समोर उभा असेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. मोठा सकाळ स्ट्रोक यावेळेस खेळायचा फटका फसला, परंतु चेंडू बघायचा यावेळेस डिस्टन्स गाठू शकलेला नाहीये. आणि तिथे मैदानाच्या आतमध्ये चेंडूच्या खाली आहेत प्रशांत शुक्ला. आणि इथे मात्र मैदानामध्ये बघायचं चुकी तर होणार नाहीये. विकेटचं होतोय पतन. फलंदाज बाद. तिकडे पण पाहिलं त्यांची जी छावणी उभी आहे ना, तुम्ही आवर्जून तिथे भेट द्या. आणि अगदी 3D गेम्स आहेत. धावफलकाकडे आपण मैदानामध्ये पुन्हा एकदा बघतो. 19 वरती धावफलक. 1.1 षटकांचा खेळ संपलेला आहे. एक फलंदाज बाद आहे. सुधीर घाडगे नवीन बॅटर मैदानात दाखल झालेला आहे. 16.29. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे आता बघायचं सनी आला. सनी आल्यानंतर सनीने यश संघाला यश मिळवून दिलं. थोडीशी शांतता मैदानाच्या मध्ये इथे आपल्याला जरूर बघायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा बघायच्या वेळेस सनी तयार. सनी धुमाळ. नवीन बॅटर सुधीर दाखल झालाय. अशोक गायकवाड उर्फ दादा 9 सेकंडला. कोलबटप्प्याचा बॉल होता. यावेळेस बघायचं पॉइंट आणि कव्हर पॉइंटच्या डोक्यात अगदी मधोमध चेंडू खेळलाय. 2 खेळाडू चेंडू पाठवर होत आहेत. पाहता पाहता चेंडू अगदी सीमारेषेच्या जवळ पायाच्या साहाय्याने चेंडू इथे मात्र अडवलेला आहे. संघासाठी धावा निश्चितप्रमाणे ते वाचवलेले आहेत. आणि संघाची धावसंख्या या 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक आता पुढे जाईल. धावफलकावरती 21.
21. गोलंदाज तयार. पुढे मैदानाच्या मध्ये बघतोय अगदी ओव्हर द विकेट इथे मारा केला जाईल. 8 षटकांची मॅच आहे. 2 षटकांचा पॉवर प्ले. स्विच हिट करण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या मध्ये जो राहिला, परंतु यावेळेस आपण बघतोय संघाची धावसंख्या आपण पाहिली तर नक्कीच इथे मैदानाच्या मध्ये स्थिर आहे. आणि एकंदरीत आपण पाहिलं तर संदीप कदम ज्यांना आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रकरांनी मात्र जे भरभरून दिलेले त्यांना प्रेम, विशेषतः नोकरी सम्राट म्हणून मात्र त्यांना ओळखलं जातं. आज खडकवासला प्रीमियर लीग ही स्पर्धा ते खेळतायत पुण्यनगरीमध्ये. बोलो तयार. मोठा फटका खेळायचा होता. यावेळेस बघायचंय प्रॉपर कनेक्शन नव्हतं, परंतु तिथे पुढे चेंडू पॉइंटच्या दिशेने निघालाय. स्वर्गीय संपत भाऊ चरवट साइन कर दिए. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतील 4. आलाय चौकार. विरुद्ध अन्वी 11 हा सामना आपण बघितलेला आहे. आणि या सामन्यांमध्ये एकमेकांची दोन्ही संघाने ताकद आजमावलेली आहे. त्यामुळे आता ज्या पहिल्या मॅच मध्ये चुका झाल्यात त्या आता चुका करायच्या नाहीयेत. लोअर फुल टॉस बैठक स्ट्रोक. आणि इथे मैदानामध्ये बघायचंय सुधीर घाटगेने सांगितलंय घुटना टेक और ये सिक्सर देख सिक्सर. इसको कम कर दीजिए. मधून एक मोठा तडाखा मैदानाच्या मध्ये आलाय. षटकार वसूल केला जातोय. संघाची धावसंख्या 31 वरती. दुसरं षटक इथे प्रगती पथावरती असताना बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. गोलंदाज तयार आहे. सनी धुमाळ. मोठा स्ट्रोक. यावेळेस बघायचंय ऑन साइडला उडवलाय. उडी और ये गेंद सीधा स्टैंड में जाके जुड़ी. सिक्सर. प्रेक्षकांनी मात्र टिपलेला खूप सुंदर कॅच. हे दर्दी प्रेक्षक आहेत आज इथे मात्र गर्दी करतायत. थँक्यू डीजे. आणि एकंदरीत आपण पाहिले गेले तर या स्पर्धेमध्ये आपण जो काय फॉर्मॅट बनवलेला आहे आणि आजचा 2 संघ जे सुपर 8 ला पोहोचणार आहेत. A1 वर्सेस C2, A2 वर्सेस C1 असे फॉर्मॅट केलेले आहेत. B1 वर्सेस D2 आणि B2 वर्सेस D1 अशा आपण मॅचेस ठेवलेल्या आहेत. जी काय स्पर्धेची नियमावली आहे खरोखरच मी म्हणेल पहिलंच पर्व त्यात काही सर्व असं मात्र खडकवासला प्रीमियर लीगचं हे आयोजन आपण बघतोय. या आयोजनामध्ये खरोखर ज्यांनी सिंहाचा वाटा उचलला, ज्यांनी या स्पर्धेसाठी रात्रीचा दिवस केला, ज्यांनी या मैदानावरती 2-2, 3-3 वाजेपर्यंत उपस्थित राहून या मैदानाचं स्पर्धा कशी मोठी होईल त्यासाठी केलेला प्रयत्न, या आयोजकांचं कौतुकावर तेवढं थोडं आहे. क्रॉस द बॅट इथे खेळायचा प्रयत्न. चेंडू डॉट. काल आपण पाहिलं तर सकाळी पहाटे 4 वाजेपर्यंत सर्व हे व्यवस्थितपणे उभं राहिलंय का नाही, हे सर्व व्यवस्थित सुरू होईल ना, ही सगळी मनाला काळजी जी होती ना ती पहाटे 4 वाजेपर्यंत सगळा कामकाज सुरू होता. 4 वाजता घरी गेले, सकाळी 6 वाजता पुन्हा मैदानावरती आले. आयोजकांना सोपं नाहीये आणि खरोखरच या आयोजकांचं मी कौतुक करेल. त्यामध्ये आपण पाहिले तर भक्कम आधारस्तंभ, आधारबळ, सपोर्ट सिस्टम म्हणून मात्र ज्यांच्याकडे पाहिलं जातं अनिल भूमकर, त्याचबरोबर अमरदादा खेडेकर, त्याचबरोबर नोकरी सम्राट संदीप कदम सर, मयूर करंडे, हर्षवर्धन सांगळे, अजय कदम, यश बेलदरे,
अजित गायकवाड, शेखर रायकर, हेमंत उत्तेकर, विनोद पावडे, राजेश पोकळे, ऋषिकेश लोकरे, संकेत गावडे, बुवाबो पाटील, कुणाल डोळस, युवराज झगडे, रणजितसिंह जगताप, शैलेश निवंगुणे, महेश पायगुडे, त्याचबरोबर मयूर ढिले, त्याचबरोबर विजय शेळके, संग्राम पोकळे, ओमकार पोकळे, संतोष हनमगर, त्याचबरोबर निखिल सपकाळ. आणि या सर्वांना ज्यांनी एका वज्रमुठीप्रमाणे सगळ्यांना बांधलं ना, ज्यांनी या सगळ्यांना एकत्रित केलं, ज्यांनी या सगळ्यांना विश्वास दिला, ते आपण पाहिले गेले तर आमचे महेश भाऊ शिंदे. या सगळ्या आयोजकांचं कौतुक आहे. हा चेंडू इथे मैदानाच्या मध्ये बघायचा आहे, सिंगल इथे मैदानामध्ये घेतली जाते. दुसराही धाब्याचा प्रयत्न होता परंतु नकार इथे कळवला. दादा गायकवाड थोडासा इथे दुखापतीसोबत झुंजताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसऱ्या पंचाकडे निर्णय आता सोपवलेला आहे. तिसरा पंच इथे निर्णय काय घेणार आहे बघायचा आहे. चौकारासाठी हा इथे आपण पाहतोय मैदानामध्ये, किंवा विकेट वरती फलंदाज होता का नव्हता हे पाहण्यासाठी आपल्याला, कारण क्रिकेटमध्ये बदललेले जे नियम आहेत, तुम्ही विकेट वरती फलंदाजाचं कुठलाही आपण पाहिजे शरीराचा भाग विकेट वरती असणं गरजेचं. तुम्ही पूर्वी पाहिलं असेल की बऱ्याच वेळा विकेटच्या बाहेर जाऊन खेळायचे, विकेटच्या मागे येऊन खेळायचे. बदलतं क्रिकेट, बदलते नियम, हे क्रिकेट आहे. आज खरोखरच मी सगळ्या आयोजकांचा नामोल्लेख करण्याचा प्रयत्न केलाय, परंतु या सगळ्या आयोजकांना आपण पाहिलं तर एका मुठीमध्ये सर्वांना विश्वास देत. तर आताचा धाबा आहेत सर, आताचे धाबा आहेत पुण्यात आपल्याला स्क्रीनवरती बघायला मिळेल. अगदी विकेटवरती फलंदाजाचं कनेक्शन होतं का त्यासाठी मात्र कारण ज्यावेळेस बॅटला बॉल मिडल होतो ना, त्यावेळेस मात्र फलंदाजाचा एखादा आत्ताची एकच धाव आहे. एक धाव आली. तिसरं षटक मैदानामध्ये बघायचंय प्रशांत शुक्ला ऍज अ आयकॉन. पिंपरी चिंचवड मधला आपण पाहिलं तर डावखुऱ्या शैलीचा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू म्हणून मात्र या खेळाडूकडे पाहिलं जातं. तो प्रशांत शुक्ला आहे. समोर दादा गायकवाड. आयकॉन विरुद्ध आयकॉन, बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई, परंतु ही दादाची दादागिरी आहे, तो थांबणाऱ्यातला नाहीये. चेंडू पाठवलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून, षटकार. षटक क्रमांक तिसरा असताना 45 वरती 1, बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. अकुटप्प्याचा बॉल यावेळेस स्क्वेअर कट केलाय मैदानाच्या मध्ये. डीप कव्हरला प्रोटेक्शन आहे तिथे. सिंगल इथे घेतली. बॅकअप साठी खेळाडू नाहीये मैदानामध्ये बघायचंय. संदीप कदम जीवाच्या आकांताने पळतायत, धावतायत आणि अतुल संघाचे संगणक आता मात्र निराश आहेत. निराश आहेत कारण त्यांना माहिती आहे धावेंचा ओघ सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अशा धावा जर खर्च करत असाल तर प्रतिस्पर्धी संघासाठी या बोनस रूपी धावा आहेत. मला वाटतं हा नवीन वर्षाचा बोनस असावा. दादा गायकवाड पुण्याच्या दफलकावरती 47 मी तुम्हाला घेऊन जातोय. तिसरं षटक मैदानामध्ये प्रगती पथावरती असताना गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा आपण इथे बघतोय प्रशांत शुक्ला. हा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस पायावरती टाकलेला चेंडू होता. अगदी मैदानाच्या मध्ये पाहिले गेले तर मी म्हणेल अक्षरशः प्रशांत शुक्लाने दादा गायकवाडची नाडीच पकडली. ज्या प्रकारे आपण पाहिले तर जी कमजोर बाजू आहे ना त्या प्रशांत शुक्लाने त्याच्यावरती वार केला. हा चेंडू इथे मैदानामध्ये डॉटल आहे आणि धाफलकावरती आपण मैदानामध्ये बघतोय 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 47 वरती 1 आहे. पहिल्या सत्रामध्ये धावेंचा प्रचंड मोठा डोंगर उभा होताना आपल्याला जो मैदानामध्ये इथे बघायला मिळतोय. 3 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपलाय. 4 षटकानंतर ड्रिंक ब्रेक असेल. हे आपण कंपल्सरी नियम बनवलेले आहेत. जर मध्ये एखादी विकेट वगैरे आली तरच पंच सांगतील तुम्ही तिथे पाणी घेऊन या म्हणून. ऑफिशियल्स तिन्ही पंचांचं मी कौतुक करेल. खऱ्या अर्थानं अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये या पंचांना आपण बघतो. त्यामध्ये समीर जोशी सर आहेत, शुभम गाडे सर आहेत.
त्याचबरोबरीने वसीम शेख सर आहेत जे ऑफिशियल तिन्ही पंच आहेत. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून 4 कॅमेऱ्याच्या साहाय्याने आपण अगदी ही क्रिकेटची स्पर्धा लाईव्ह कव्हर करतोय. आणि बॅटरी AI तुम्ही आवर्जून बॅटरी AIच्या त्या डगआउट मध्ये तिथे जा, भेट द्या. आणि इथे मात्र अपील, फार मोठी अपील होती. इथे विकेट, फलंदाज मैदानामध्ये बाद होईल. सुधीर तुम्हाला iPhone 17 Pro हा जिंकण्याची एक नामी संधी आहे. ही खडकवासला प्रीमियर लीग मधली खासियत आहे. कोणी तिथे जायचं, तिथले काही नियम आहे, फक्त ते तुम्ही नियम पहिल्यांदा समजावून घ्या. तुम्ही तिथे गेल्यानंतर निराश होणार नाही याची शाश्वती आहे. आयफोन कशासाठी आहे? प्रत्येक सामन्याचं प्रेडिक्शन तुम्ही त्यांच्याकडे जाऊन द्यायचं. त्याच्यावरती पूर्ण स्पर्धेमध्ये तुमचे पॉइंट काउंट केले जातील आणि त्यानंतर तो आयफोन तुम्हाला गिफ्ट केला जाणार आहे. त्यानंतर तुम्ही जी 3D गेम आहे त्या गेम्स मध्ये त्याचे काही टास्क आहेत ते तुम्ही जर पूर्ण केलं तर त्यासाठी एक पॉवर बँक आहे आणि एक वॉटर बॉटल आहे. असं काही प्राइज आहे, परंतु तिथे मजा आहे. हे प्रेक्षकांसाठी खास आमच्या आयोजकांनी इन्व्हाइट केलेलं आहे. मॅच कडे आपण जाऊयात. पुढे येतात धाफुलकाकडे आपण बघतोय 48. एका बाजूला आपण मैदानाच्या मध्ये बघतोय अक्षोक गायकवाड उर्फ दादा, आता दुसऱ्या बाजूला जगन्नाथ. नवीन बॅटर दाखल झाला. यावेळेस बघायचंय पाठीमागच्या पायावरती बॉडी वेट थोडस ट्रान्सफर करत गवत कापा चेंडू निघालाय डीप कव्हरला. दादा गायकवाडच्या मनगटात आहे जोर आणि दादाने कडक मारलाय 4. 4 रन. अगदी मैदानामध्ये आपण पाहिलं गेलं तर यावेळेस चौथ्या स्टंपवरती पाय टाकत मात्र खेळलेला दादा गायकवाडच्या बॅटमधून आलेला चौकार. 52 वरती धावफलक. लोअर फुल टॉस. पुढे त्यावेळेस ड्राईव्ह केले बॉलला लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तोपर्यंत घेतली जाईल एक सिंगल आणि या एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती 53 धावा. आज आपण पाहिले गेले तर खडकवासला मतदारसंघातून खडकवासला प्रीमियर लीगचं हे आयोजन केलेलं जात आहे. आज या तालुक्यातून अनेक चेहरे पुढे येणार आहेत. मोठा स्ट्रोक यावेळेस बघायचंय मैदानामध्ये. जगन्नाथच्या बॅटमधून आलाय फटका, परंतु तिथे डीप कॉर्नर मध्ये खेळाडू आहेत. संघाचे संघनायक अतुल टिपताय झेल. संपलाय जगन्नाथचा खेळ. लगेच दाखल व्हायचं आहे. एखादा फलंदाज बाद झाला ना तुमचा, तुम्ही लवकरच मैदानामध्ये ताबा घ्या. त्यासाठी अधिक कुठल्याही प्रकारचा वेळ वाया जाणार नाही, आपण याची दक्षता घेऊ. 53 वरती धावफलक आहे. अन्वी 11.
तर मॅच कडे आपण जाऊयात पुढे येतात फलकावरती. ग्राउंड्समन शुभम कुठं असते त्यांना विनंती आपण महेश शिंदे सरांशी संपर्क साधायचा आहे लगेच. ग्राउंड्समन शुभम त्यांना विनंती आहे आपण महेश शिंदे सरांशी संपर्क साधा. तर मॅच कडे पण पुढे जाऊयात. फलकावरती धावा 53 वरती 3 बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. षटक क्रमांक मैदानाच्या मध्ये बघतोय अगदी चौथ्याच्या 4 षटकांचा खेळ संपलाय. 5व्या षटकाला शुभारंभ होतोय. सनी धुमाळ बॉलिंग ट्रॅक वरती पुण्याचा तयार. मोठा स्ट्रोक स्लॉट मध्ये टाकलाय आणि दादा गायकवाडने पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलाय लॉंगच्या दिशेने. सिक्सर. मध्ये तो दादा गायकवाड बॅटिंग करत नाहीये, लॉंग चेंडू खेळत नाहीये, षटकार मारत नाहीये, तो आकाशाला भेदणारे षटकार खेळतोय आज. कट करण्याचा प्रयत्न इथे होता. टप्पा पडल्यानंतर थोडीशी मात्र बघायचं यावेळेस अपील तर यशाच्या मागे फार मोठी केली जाते संदीप कदम यांच्याकडून. दादा गायकवाड यांच्यामध्ये आपण पाहिलं ती बातचीत सुरू आहे कारण अनेक वर्ष जर आपण पाहिलं टेनिस क्रिकेटचं विश्व या दोन्ही खेळाडूंनी खेळलेलं आहे. आज डू ऑडायची मॅच आहे. तुम्हाला खडकवासला प्रीमियर लीग ही स्पर्धा गाजवायची आहे तर मात्र तुम्हाला ही मॅच जिंकणं गरजेचं आहे. कट केल्या बॉलला कव्हर मध्ये आपण पाहतो खेळाडू आहे तोपर्यंत मैदानामध्ये घेतली जाते. कुठल्या प्रकारची धाव नसणार आहे. धावेसाठी नकार कळवलाय. मी म्हणेल जखमी वाघ आहे ना दादा गायकवाड आज. आणि असं म्हणतात जखमी वाघाला जर उभी राहण्याची संधी दिली ना ती दहशत तो दरारा त्याचा कायम असतो आणि दादाने तो दरारा दाखवलेला आहे. परंतु संदीप कदम नोकरी सम्राट हा चेंडू बघायचा पुढे मैदानाच्या मध्ये यावेळेस सामन्याकडे जाऊयात आपण. मैदानाच्या मध्ये पुढे येतात धावफलकावरती एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाली. धावफलकावरती 60 धावा आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. खोलवर टप्प्याचा बॉल यावेळेस बघायचंय. ओमकारच्या बॅटमधून मोठा फटका खेळलाय. अतुल आलाय. काय झेल टिपलाय, काय जजमेंट दाखवलाय आणि ते सेलिब्रेशन, तो आनंद, कारण कमबॅक करायचंय. विकेट फलंदाज बाद. मग आपण पाहतोय मैदानामध्ये 5वं षटक प्रगती पथावरती असताना 4 फलंदाज बाद झाले. 60 धावा धावफलकावर आहेत. अतुलला माहितीये कमबॅक करायचं आहे तर डॉट चेंडू टाकावे लागणार आहेत. कमबॅक करायचं तर दादा गायकवाडला थांबवणं गरजेचं आहे. नवीन बॅटर, हार्ड हिटर, संघाचा संघनायक, मॅन फ्रॉम डोजे शरद पारगे मैदानामध्ये आता दाखल झालेला आहे. संघाचा संघनायक मधल्या फळीमध्ये बॅटिंग साठी आलाय. 60 वरती 4. यावेळेस रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न मैदानामध्ये केला जाईल. आज आमच्या पाहिले गेले तर अनिल भाऊ भूमकर असतील, अमरदादा खेडेकर असतील, त्याचबरोबर महेश भाऊ शिंदे, संदीप कदम सर, मयूरदादा कारंडे, हर्षवर्धन, सगळ्याच आयोजकांनी ज्या प्रकारची मेहनत ही क्रिकेटची स्पर्धा घेण्यासाठी केली आहे ना ती कौतुकास्पद आहे. मी यापूर्वी देखील त्याचा उल्लेख केला की प्रयत्न केच होता की आम्हाला खडकवासला विभागासाठी काहीतरी करायचंय. आपल्याला इतर तालुक्यांमध्ये ज्या प्रकारचे नवनवीन खेळाडू घडतायत, नवनवीन चेहरे घडतायत, असे चेहरे आपल्या तालुक्यातून देखील पुढे आले पाहिजेत आणि त्यासाठी मात्र हा प्रयत्न आहे. आणि आज जर आपण पाहायला गेले तर असं म्हणतात स्वप्न ती मोठी नसतात जी माणसाला झोपेत पडतात, स्वप्न ती असतात जी माणसाला झोप येऊ देत नाही. मोठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठी कामही करावी लागतात आणि आयोजकांनी ती कामं केलेली आहेत. आज आपण पाहायला गेले तर एक सुसज्ज क्रीडांगण आणि त्याचबरोबर या स्पर्धेला आपण पाहिले तर चौफेर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाउंड्री लाईन्स आहेत.
भव्य व्यासपीठ आहे, मॅन ऑफ द सिरीज साठी टू व्हीलर बाईक आहे, स्पोर्ट्स सायकल आहे, मानाचे करंडक आहेत, अजून काय पाहिजे स्पर्धेमध्ये, सगळं काही आहे. पाच षटकांचा खेळ संपला, धावफलकावरती 60 धावा, 12ची सरासरी आतापर्यंत राखण्यामध्ये यशस्वी आपण पाहतो. राहिलेला अन्वी 11चा संघ आहे, दुसऱ्या बाजूला टर्फ 9 आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार, बॅटिंग पॉवर प्ले. 5 षटक आपण पाहतो इथे मैदानामध्ये संपली जात आहेत. 60 वर धावफलक, एका बाजूला शरद, दुसऱ्या बाजूला अशोक उर्फ दादा गायकवाड. दोन्ही खेळाडूंकडे आपण पाहिले, या दोन्ही खेळाडूंनी व्यावसायिक क्रिकेट मोठ्या ताकदीनिशी गाजवलेले. आज शरद पारगी आपण पाहिले तर खडकवासला विभागामधून मात्र पुढे आला. त्यानंतर आपण पाहिलं तर आज त्याच्या विभागामध्ये त्याच्या तालुक्याचं क्रिकेट खेळतोय, परंतु हे क्रिकेट खेळता असताना त्यांनी व्यावसायिक क्रिकेट देखील मोठमोठ्या संघांमध्ये खेळलंय. समोर दादा गायकवाड आहे, तर बॉलिंग ट्रॅक वरती बघायचं आहे नोकरी सम्राट म्हणून मात्र ओळख असणार आहे संदीप कदम. बॉलिंग ट्रॅक वरती तयार, उजव्या हाताने पहिलाच बॉल उडवलाय आणि पाठवलाय डीप स्क्वेअर लेग मध्ये. पुलचा स्ट्रोक सक्सेसफुल, षटकार. जबरदस्त विस्फोटक इनिंग दादा गायकवाडची. संदीप कदम आले स्वतः, त्यांना माहिती अनुभव फार मोठा आहे आणि असं म्हणतात ना की अनुभवाने खूप काही जिंकता येतं, अनुभवाने खूप काही करता येतं, अनुभवाने लढता येतं. दादा गायकवाडला रोखायचे तर स्वतः मला येणं गरजेचं आहे आणि ते आलेत. खोलवर टप्प्याचा बॉल, फटका फसला आणि इथे काय झेल झालाय. माना की तू शेर है लेकिन हम भी शिकारी है, हे सांगितलंय कदम, संदीप कदम यांनी. आणि विकेट, मोठी विकेट, दादा गायकवाड बाद. क्रॅम्प आले होते, दुखतंय, त्रास होतोय, परंतु माझा संघ अडचणीत आहे, मी मात्र मैदान सोडणार नाही. अगदी 17 चेंडू मध्ये 45 धावांची इनिंग साकारणारा दादा गायकवाड. आणि मला वाटतं तिथे टीमच्या डगआउट मध्ये त्याच्यासाठी टाळ्यांचा कडकडाट हा मात्र झाल्याशिवाय राहणार नाही. 66 वरती 5 आहे. नवीन फलंदाज दाखल इथे मैदानाच्या मध्ये होतोय. मी सांगितलं ना संदीप कदम आला आणि संदीप कदमने आल्यानंतर पहिला चेंडू बॉडीवरती टाकला, त्याचा फायदा मात्र दादा गायकवाडने उठवला. दुसऱ्याच बॉलवरती राऊंड द विकेट आले, टप्पा अगदी हार्ड लेंथ वरती टाकला, तिथून बाहेर वळवलेला चेंडू आणि त्याच्यावरती मात्र दादा गायकवाड फसला, अडकला. परंतु असं म्हटलं जातं ना किस्मत अक्सर बहादुरों का साथ देते. इम्पॅक्ट प्लेयर आहे का सर, विचारून घ्या. प्लेइंग 11 मध्ये नाव नाहीये त्याचं. चला मॅच इम्पॅक्ट प्लेअर करण आपण पाहतो इथे मैदानामध्ये आता दाखल झालेला आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार, पुढे स्ट्रायकिंग एंडला. पहिलाच बॉल हलक्या हाताने कट केलाय, वाह. पॉइंटच्या काढून इथे बीट करा, चेंडू मात्र सीमारेषेच्या अगदी जवळ. हसते हसते कट जाए रस्ते, ये रास्ते है 4 के 4 रन. मध्ये आला आणि या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय 70 वरती धावफलक. लेमन कट, लेट कट आपण ज्याला म्हणतो ना, तो स्ट्रोक आपल्याला इथे मैदानाच्या मध्ये बघायला मिळाला. पुण्याचा गोलंदाज तयार आहे संदीप कदम. 70 वरती 5 आहेत.
मोठा फटका खेळायचा होता, बॅकफुटला गेली आपण पाहिले तर मैदानामध्ये करण करण ठक्कर आपण पाहिलं तर मैदानाच्या मध्ये करण ठाकर सायकिंग एंडला लोअर फुल टॉस होता. आता मात्र पाय चाललेले नाही आहेत, अगदी जागेवरती उभं राहून सोबत खेळायचा प्रयत्न केलाय आणि मैदानाच्या मध्ये बघायचं चेंडू इथे मैदानामध्ये डॉट आलाय, धापलगात स्थिर आहे. स्कोरबोर्ड कडे पुण्याला जाऊयात. 70 वरती 5.5 षटकांचा खेळ संपलाय. बॉल ट्रॅक वरती पुण्याचा बॉल होतो यार, बॉल तयार आहे. कोलवा टप्प्याचा बॉल होता, यावेळेस पायावरती टाकलाय बॉलला, वळवलंय बॉलला डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने. वाह वाह, अतुल यांचा एफर्ट्स पुन्हा एकदा बघायला मिळालं. ती चतुराई पाहायला मिळाली, तो फिटनेस त्याचा बघायला मिळाला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर पुन्हा एकदा धाफलकावरती आता 72 रन. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव इथे केला जातोय. 5 फलंदाज आतापर्यंत डगआउटच्या आश्रयाला गेलेत. संघाचा अर्धा डाव कोलमडून पडलेला आहे. संघाचं कणा मोडायचं काम आतापर्यंत आपण पाहिलं गेलं तर इथे टर्फ 9 संघाने केलेलं आहे. ड्रिंक ब्रेक साठी वेळ नाही आपल्याकडे. कारण बॅडलाईटचा अपील चालणार नाही. दोन्ही संघांचं संगणकांना विचारात घेऊन आपण ही मॅच 8 षटकाची केली आहे, त्यामुळे तुमच्या सगळ्यांचं सहकार्य इथे अपेक्षित आहे. तो मॅच कडे आपण पुढे जाऊयात. गोलंदाजीसाठी गोलंदाज झालाय प्रशांत शुक्ला पुन्हा एकदा 7वं षटक हाताळण्यासाठी. प्रशांत शुक्लाने यापूर्वीच्या षटकामध्ये आपण पाहिले तर 10 धावा खर्च केल्यात, परंतु महत्वपूर्ण काय, जो धावेंचा ओसंडून वाहणारा पाऊस होता, पूर होता, तिथे कुठेतरी आपण पाहिले गेले तर ब्रेक लावायचं काम केलंय प्रशांत शुक्लाने. 72 वरती 5 आहे. शफल होत सोगेरी खेळायचा प्रयत्न, टप्पा पडला, गर 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 वळण घेणारा चेंडू. अपील याही वेळेस फार मोठी अपील केली आहे, पंचाकडे पाहतायत. संदीप कदम सर आपण पाहिले तर नक्कीच मी म्हणेल त्यांना माहिती आहे प्रेशर क्रिएट करायचा असतो. आणि इथे शरद पारखे यांच्या अगेन्स्ट यांच्या विकेटचं महत्व माहिती आहे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव. प्रशांत तयार, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा खुदून काढण्याचा प्रयत्न स्वतः संदीप कदम. वा काय चतुराई दाखवली आहे. एक सिंगल आली, दुसरा धावेचा प्रयत्न केलाय, चेंडूची फेकी होतीये, फेकी जबरदस्त आहे. आणि संदीप कदम तेच सांगताय स्क्वेअर लेगचा खेळाडू 30 यार्ड सर्कल पर्यंत येत नाहीये, मी 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पोहोचतोय. संदीपने सांगितलंय शेर कितना भी बूढ़ा हो जाए वो शिकार करना कभी नहीं भूलता. आज संदीप कदमने अनेक खेळाडू घडवलेत, परंतु त्यासाठी त्याने स्वतःला देखील तितक्याच ताकदीने उभं केलेलं आहे. प्रशांत यार समोर मात्र शरद पारखे. हा बॅटल पाहण्याजोगा आहे. कोलोटप्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, जमीन समांतराचा असतो, कॉन साईडला टर्न केलाय, सिंगल इथे घेतली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न नाहीये, एका धावेच्या मदतीने संघाचं धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. पुढे एकदा 75. यापूर्वी शैलेश निवंगणे सरांनी ओळख करून दिली अगदी की संदीप कदम म्हणलं की मुंबईकरांसाठी त्यांना रब्बरचा गब्बर म्हणून मात्र त्यांना ओळखलं जातं. हो यावेळेस आतल्या बाजूने वळण घेणारा चेंडू, काय चेंडू हाताळलाय प्रशांत शुक्लाने. पुन्हा आपण स्क्रीनवरती पाहूयात. टेनिस क्रिकेट .in आपण पाहिले तर माध्यमातून विविध अँगल या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. खूप चांगले आपण पाहिले गेले तर टेक्नॉलॉजी टेनिस क्रिकेट .in सतत टेनिस क्रिकेटमध्ये आणलेली आहेत. खूप चांगले चांगले फीचर्स त्यांनी घेऊन आलेले आहेत. आणि टेनिस क्रिकेट मधलं सगळ्यात पहिलं यशस्वी पाऊल ते म्हणजे संतोषजी नाणेकर सरांचं आहे. मोठा फटका यावेळेस बघायचा आहे. शरद पारखेच्या बॅटमधून हाय अँड हँडसम लॉंग ऑफच्या दिशेने आउट ऑफ द पार्क स्टेडियम सीमारेषेच्या बाहेर सिक्सर. षटकार मैदानामध्ये आलाय. लांबवरचा षटकार बघायला मिळाला शरद पारखेच्या बॅटमधून. 82 वरती 5 आहे.
क्रॉस द बॅट आणि आता मात्र सेलिब्रेशन. आता संदीप कदम यांनी मात्र पंचाकडे बघितलंच नाही, कारण तिथे मैदानामध्ये बघायचंय बोटांची जादू दाखवली प्रशांत शुक्लाने. बॅटची आतल्या बाजूची कडा संदीप कदम यांच्या यष्ट्यांची मागली चतुराई बघायला मिळाली. शरद पारगे मोठी विकेट, फलंदाज बाद. इथे मात्र विकेट आली. नवीन बॅटर चला मैदानाच्या तुम्ही दाखल व्हा. चला बॅट्समन थोडी घाई करा. आपण 82 वरती आपण पाहतोय 6. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती तयार. असं म्हणतात ना, जिद्द असेल तर मार्ग आपोआप मिळतात. कारण यश जर मिळवायचं आहे तर यशासाठी रक्ताचं पाणी करावं लागतं. कारण एक पराभव आलाय, दोन्ही संघाने एक एक पराभव स्वीकारलेला आहे. पराभवाने माणूस संपत नाही, तर माणूस केव्हा संपतो, जेव्हा तो प्रयत्न करणं सोडतो तेव्हा तो संपतो. आणि अशा कठीण काळात तुम्ही नेहमी स्वतःला सांगा की शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. 82 वरती 6. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. पुढे बघायचं शेवटचं षटक हाताळण्यासाठी संदीप कदम. तर समोर मात्र असेल करण, दुसऱ्या बाजूला विक्रम. बॅकफुटला जाऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न. ओ हो, इथे झेल टिपण्याची संधी होती, परंतु आता मात्र बघायचंय पंचांकडे अपील होती, परंतु यावेळेस निराशा आहे. ती निराशा दाखवली, ती नाराजी दाखवली. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय. इथे रन आउट आहे की नाही, इथे करण सेफ आहे का नाही, हे मात्र आता बघितलं जाणार आहे. हृदयाचे ठोके इथे मात्र धडधड करू लागलेले आहेत, कारण ही डू ऑर डायची मॅच आहे. तुम्ही इथून मात्र ही मॅच जर गमावली तर तुम्हाला वर्षाची 365 दिवस ही स्पर्धा फक्त ऐकावी लागणार आहे. आम्ही जिंकलो, आम्ही टू व्हीलर घेऊन गेलो, आम्ही सायकल मिळवली, आम्ही गाजवली. कारण एक एक मॅच, एक एक बॉल या स्पर्धेतला अतिशय महत्वाचा आहे. कारण स्पर्धा आपण पाहिले गेले तर खडकवासला विधानसभा मतदारसंघातले सगळे खेळाडू खेळत आहेत. खडकवासला प्रीमियर लीगचं एक बहारदार आयोजन आहे. एखादी छावणी उभी राहावी ना तशा प्रकारचं हे नटलेलं मैदान आहे. प्रेक्षकांसाठी प्रेक्षक गॅलरीज आपण बघतोय, खेळाडूसाठी खेळाडू कक्ष आहेत, भव्य दिव्य व्यासपीठ आहे. 4 कॅमेऱ्याच्या साहाय्याने अगदी टेनिस क्रिकेट .in माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू आहे. नॉट आउट आहे, आताची एकच धाव आहे, एकच धाव आली आहे. आणि पुण्याच्या स्क्रीनवरती आपल्याला दूध का दूध और पाणी का पाणी जे असेल ते सगळे जगासमोर लगेच दाखवलं जाईल. ही टेनिस क्रिकेट .in ची खासियत आहे. आता मात्र स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये पंच मात्र अक्षरशः बचावलेत. पंच म्हणत असतील इथे अक्षरशः बायासमोर तोफेचा गोळा आला होता की काय, परंतु यावेळेस फेकी जबरदस्त बघायला मिळाली. आणि आता करणला मात्र परतावं लागतंय. विकेट. बघूयात गोलंदाजीसाठी गोलंदाज जो मात्र मैदानाच्या मध्ये आपण बघायचंय ते संदीप कदम आहे. पहिल्याच बॉलवरती संधी बनवली होती, पहिल्याच बॉलवरती विकेट घेण्याची नामी संधी आली होती, परंतु त्या संधीचं सोनं मात्र तिथे करता आलं नाही. परंतु आता धावबाच्या रूपाने प्रशांत शुक्लाने ज्या प्रकारची फेकी केली, ज्या प्रकारचा आपण पाहतो एफर्ट्स तिथे दाखवले. 84 वरती 7, अजूनही पहिल्या डावातले 4 चेंडू शिल्लक आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वतः फॉलो थ्रो मध्ये, वा तिथे मैदानामध्ये डायरेक्ट हिट. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये काय, एकही चेंडू न खेळता चेतन मैदानामध्ये होतोय बाद. डायमंड डक विकेट.
ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पुन्हा तेच बघायला मिळालं. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू त्यांनी अडवला आणि चेंडू जसा आला तसा अगदी एशियनवरती लावला, एशियनवरती फेकून दिला. चला विकेट आतापर्यंत 8 विकेट आहेत, 84 वरती 8. चला बॅट्समन विनंती करतो आपण घाई करा. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण बघतोय मैदानामध्ये पुण्याचा संदीप तय्यर आहे. नवीन बॅटर इथे दाखल होतील. नदीम शेख आता मात्र बॅटिंग साठी आपण पाहतोय दाखल झालेत. 87 वरती धावफलक आहे. चौऱ्याऐंशी वरती धावफलक आपण पाहतोय. ते मैदानामध्ये 8 फलंदाज बाद झालेत आणि आता गोलंदाजीसाठी पुण्याचा संदीप तय्यार, नदीम तय्यार यापुढे स्लॉट मध्ये आणि नदीम आलाय. तो येताना डगआउट मधून सेट होऊन आलाय. चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर, सिक्सर. खऱ्या अर्थानं टायटल सॉन्ग खडकवासला प्रीमियर लीगचा पण ऐकतोय. पुन्हा एकदा बाग फुटला गेले, पंच केले लॉंग ऑफ मध्ये. खेळाडू आहेत, कॅच आताही ड्रॉप केलाय. संदीप कदम म्हणत असेल अभी करे भी तो क्या करे, अजून काय करायला हवं एखाद्या गोलंदाजाने. परंतु इथे नॉन सेकंडच्या फलंदाजाची मात्र विकेट आली आहे. फलंदाज बाद आहे. 9 विकेट, शेवटची विकेट आहे, लास्ट विकेट. 91 वरती 9. असं म्हणतात संधी तुम्हाला चालून आल्यानंतर तुम्ही त्या संधीचं सोनं केलं पाहिजे. जर तुम्ही संधीचं सोनं करत नसाल तर मात्र तुम्हाला पराभवाच्या खाईतून काढणारं कोणीच नाहीये. शेवटची विकेट अनिकेत. यावेळेस पुढे सहावा स्ट्रोक इथे खेळलाय. डीप कव्हरच्या दिशेने चेंडू पाठमोरे होत आहेत. एक सिंगल आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा घेतल्या जातील. तिसऱ्या धावेची मागणी आहे का? आहे. कॉल दिलाय. यस यस कॉल दिलाय तिथे. आणि इथे संदीप कदम यांनी पुन्हा एकदा चतुराई दाखवली. विकेट, ऑल आउट. पहिला डाव, पहिली इनिंग मैदानामध्ये संपलेली आहे. पहिला डाव, पहिली इनिंग मैदानामध्ये संपली जाते. अगदी 93 झालेले आहेत, 94 बनवायचे आहेत. गोलंदाजीसाठी आता मग मैदानाच्या मध्ये कोण असेल? आता एक फायटिंग टोटल आपल्याला सर्व स्क्रीनवरती हे सगळं बक्षीस जाते आपल्याला बघायला मिळतात. प्रथम क्रमांकासाठी तब्बल 2 लाख रुपयाचं प्राइज आहे. खडकवासला प्रीमियर लीगचं हे बहारदार आयोजन आणि नियोजन. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी स्पेशल चांदीचा कॉइन आपण डिझाईन केलाय. पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे अध्यक्ष भरतदादा टिंगरे, उपाध्यक्ष आशिषदादा मारणे. त्याचबरोबर पाहिले गेले तर विविध अनेक प्राइज आपण खऱ्या या स्पर्धेमध्ये जे ठेवलेले आहेत. खडकवासला प्रीमियर लीगचं हे आयोजन. आता बघायचंय पहिला डाव संपलेला आहे आणि या पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर एकूण 93 झालेले आहेत. आता 94 बनवायचे आहेत. पुन्हा एकदा ऐकूयात आपला खडकवासला प्रीमियर लीगचा टायटल सॉन्ग.
तर अगदी ऑल इंडिया ओपन आहे हाफ देखील आपल्याला या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये बघणार आहोत आणि त्याचबरोबरीने 40+ हाफ देखील आपण पाहणार आहोत. विविध पुणेकरांचं लक्ष सध्या ज्या क्रिकेटच्या स्पर्धेने वेधलेलं आहे, सध्या पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट पटलावरती ज्या क्रिकेटच्या स्पर्धेची चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे खडकवासला प्रीमियर लीग. आज स्पर्धेचा पहिला दिवस सकाळ सत्रामध्ये आपण भारतीय संघातील आपण पाहिलं तर प्रतिनिधित्व ज्याने केलं, ज्यांनी आपण पाहिले गेले तर आज आपल्या स्पर्धेसाठी ज्यांच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न केला, तेजल हसबनीस या देखील आपण पाहिलं तर महिला भारतीय खेळाडू देखील आपण या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या संमेलनाच्या निमित्ताने उपस्थित राहिले. त्याचबरोबर महाराष्ट्र प्लेयर मिस्टर MPL स्टार सूरज शिंदे यांनाही आपण बघितलं. त्याचबरोबर आपण पाहिले गेले तर या स्पर्धेमध्ये सिक्सर सुप्रीमो हा चेंडू मात्र या ठिकाणी आपण या स्पर्धेमध्ये वापरत आहोत. स्पेशल डिझाईन केलेलं आपण पाहिलं गेलं तर त्या चेंडूवरती आपण पाहिलं गेलं तर खडकवासला प्रीमियर लीग हे नाव तुम्हाला अगदी प्रिंट केलेलं बघायला मिळेल. सिक्सर सुप्रीमो हा बॉल आपण या स्पर्धेमध्ये वापरतोय. त्याचबरोबर बॅटरी AI चा नक्कीच तुम्ही सर्वांनी आनंद घ्या. प्रेक्षकांसाठी आम्हाला काहीतरी करायचं होतं, हा उद्देश घेऊन आयोजकांनी मात्र बॅटरी AI तुम्हाला iPhone 70 Pro जिंकण्याची नामी संधी आहे. आता सगळ्यांचं लक्ष मात्र बघायचंय कोण असेल तो भाग्य विजेता प्रेक्षक राजा, तो मात्र iPhone जिंकणार. परंतु त्याचबरोबरीने तिथे मोकळ्या हाताने कोणी येणार नाही, तुमच्यासाठी पॉवर बँक देखील आहे, त्याचबरोबरीने वॉटर बॉटल आहे. चला दुसऱ्या डावाला इथे सुरुवात होते. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचंच मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतोय. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी मार्क वरती चेतन बाटे यांना आपण पाहतोय, तर स्ट्राईकला असतील प्रशांत शुक्ला आणि त्याच बरोबरीने धावसंख्येमध्ये सुरुवात इथे होतीये. 2 धावांचा शुभारंभ इथे केला जातोय. 94 धावांचा पाठलाग आहे. प्रशांत शुक्ला इनसाइड आउटचा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सिंगल इथे प्राप्त होईल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होतीये इन मीन 3 3.5 3 धावा इथे पूर्ण होत आहेत. 94 धावांचा पाठलाग आहे आणि त्या पाठलागाची सुरुवात ती थोडीशी संयमाने होते. प्रशांत शुक्ला यांच्यावरती जबाबदारी आहे ॲज अ आयकॉन म्हणून. टर्फ 9 या संघाकडून आपण प्रामुख्याने त्यांना खेळताना पाहतोय. एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 94 धावा इथे 48 चेंडूंमध्ये, म्हणजे जवळपास जितके चेंडू आहेत त्याच्या दुप्पट धावींची गरज आहे. हे आव्हान या मैदानामध्ये काही अवघड नाहीये, परंतु म्हणावं तसं सोपंही नाहीये. 3 धावा आतापर्यंत झाल्यात 2 चेंडूंमध्ये. चेतन भाटे गोलंदाजी मार्क वरती, स्ट्राइक वरती संदीप कदम शफल होऊन बॉलला खेळून काढलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. सीमारेषा पार
एक टप्पा घेत बॉल चाललाय चौकार 4 धावेंसाठी. प्रेक्षकाला अथवा खेळाडूला गाडीची चावी सापडली तर ती कॉमेंट्री बॉक्स जवळ लगेच आणून द्या. त्या गाडीची नाही जी समोर आहे ती, बाहेर पार्क केली त्या गाडीची चावी. पुन्हा एकदा ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात, डीप काऊ कॉर्नर मध्ये मिड विकेटचे क्षेत्ररक्षक वेगात येऊन चेंडू अडवतील. त्या दरम्यान 2 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होती ती 9. पहिलं षटक सुरू आहे. 9 धावा आतापर्यंत झाल्यात. संदीप कदम 2 चेंडूंमध्ये 6 धावा, 1 चौकार, 1 दुहेरी धाव. तर दुसऱ्या बाजूने प्रशांत शुक्ला 2 चेंडूंमध्ये 3 धावा आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा काहीसा केलेला बदल. अशोक गायकवाड त्याचबरोबर चेतन भाटे सातत्याने क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतात. ती विवर रचना इथे रचली जाते. ते जाळं इथे विणलं जातं बॅटरला एकतर रोखण्यासाठी अथवा बाद करण्यासाठी. परंतु बॅटर देखील तितकेच हुशार आहेत. ठाऊक आहे पॉवर प्ले मध्ये एवढं मोठं मैदान आहे, गॅप मध्ये चेंडू ढकलला तर नक्कीच मोठ्या धावा मिळतील आणि तोच प्रयत्न इथे केला जाईल का. क्षेत्ररक्षण डीप मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑफ. इथे देखील शफल झाले परंतु मारायचा होता ऑन साइडला, गेलाय ऑफ साइडला. जे जायचं होतं वाशीला आणि बॉल गेलाय काशीला. कुठल्याही प्रकारची धाव नसेल, निर्धाव चेंडूची सांगता होतीये. अप्रतिमरित्या इथे गोलंदाजी चेतन भाटे यांच्याकडून साकारली जाते. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, सपकन चेंडू निघून गेला. या चेंडूवरती गती, टर्न आणि उसळी सर्व काही पाहायला मिळालं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा, एकही बॅटर बाद नाहीये. 9 धावा आतापर्यंत पूर्ण झाल्यात पहिल्या षटकातील समाप्तीनंतर. एका बाजूने अन्वी क्रिकेट क्लब शरद पारगेन टीम, तर दुसऱ्या बाजूने टर्फ 9 अतुल धोत्रे अँड कंपनी. दोन्ही संघांमधलं आजच्या दिवसातील हे दुसरं युद्ध आहे. पहिल्या युद्धामध्ये 1 साइडेड अन्वी 11 या संघाने मॅच जिंकली. आता आव्हान म्हणावं तसं सोपं नाहीये, परंतु हे पार करण्याची ताकद मात्र बॅटरकडे आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती विक्रम मांढरे, अजून एक फिरकीचा जादूगर. तर स्ट्राईकला आयकॉन प्रशांत शुक्ला, डावखुऱ्या शैलीचा एक शैलीदार, मोस्ट स्टायलिश प्लेयर इन टेनिस बॉल क्रिकेट प्रशांत शुक्ला. पहिलाच बॉल टप्प्यात आणि त्याचा करेक्ट कार्यक्रम करून दाखवलाय. बॉल चाललाय डीप काऊ कॉर्नर, सीमारेषा पार, वाघांची धाड, फोडलाय पहाड. येईल षटकार 6 धावेंसाठी. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 16, आतापर्यंत एकूण गोळा 16. धमाकेदार सुरुवात आहे. प्रशांत शुक्ला तर विक्रम मांढरे गोलंदाजी मार्क वरती, पहिल्या चेंडूवरती 6, त्यानंतर अवांतर. 16 धावा आतापर्यंत गोळा झाल्यात. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेचून मारलाय. क्षेत्ररक्षण खराब आणि बॉल देखील जाईल सीमारेषा पार. मनगटाचा केलाय वापर आणि बॉल देखील करेल बाउंड्री लाईनची सफर. चौकार 4 धावेंसाठी. यश डीजे अजय. डीजे अजय कदम अप्रतिमरित्या
संगीतांची इथे फरमाईश पूर्ण केली जाते, परंतु त्या संगीतासाठी आमंत्रित केलं जात आहे प्रशांत शुक्ला यांच्या चौकार आणि षटकाराने. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 20. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने खेळून तर काढलाय मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण होत आहे. थोडंसं फंबल. 2 धावा इथे वेगात पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 22. 1.3 षटकांचा खेळ जो आतापर्यंत पूर्ण झालाय आणि 22 धावा झाल्यात. सुरुवात जर चांगली झाली ना तर शेवटही चांगला होऊ शकतो आणि त्याच अनुषंगाने प्रशांत इथे बॅटिंग करतायत. पुन्हा एकदा फुल टॉस. दमदार फटकाय. गॅप मधून धाडून दिलाय. 2 क्षेत्ररक्षकांची दरी आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. 4 धावा. यश डीजे. सुमधुर संगीतानंतर पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांचं स्वागत करेन. दुसरं षटक अजूनही मैदानामध्ये सुरू आहे, परंतु जी तोडफोड इथे प्रशांत शुक्ला करतायत. कुठल्याही स्पर्धेमध्ये आपण बघितलं ना, जे आयकॉन म्हणून खेळाडू समाविष्ट करण्यात येतात त्यांच्यावरची जबाबदारी 200% वाढलेली असते, 100% मध्ये होत नाही. कारण संपूर्ण टीम ज्या खेळाडूच्या अवतीभोवती फिरते तो आयकॉन खेळाडू असतो आणि प्रत्येक संघाने आपल्या संघामध्ये त्यांच्या चॉईसचा आयकॉन घेतलाय. त्याच्यावरची जी जबाबदारी आहे ती पेलण्यासाठी. पुन्हा एकदा काय फटका इथे सजवलाय. क्रिकेटचं सौंदर्य. बॉल जाईल वाईडिश लॉंग ऑफ सीमारेषा पार. येईल चौकार. 4 धाव्यांसाठी. यश डीजे. अजय. पुन्हा एकदा हलक्या हाताने चेंडूला शरीरापासून वेगळं केलंय. 1 धावत्या दरम्यान मिळती आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9 या संघाची धावसंख्या 31. 15.50 सरासरीने या 2 षटकांमध्ये धावा पूर्ण केल्यात. 2 षटकानंतर 31 झाल्यात. तर विजयाचं समीकरण 36 चेंडूंमध्ये 63 धावींची गरज. 3वर 6 36, 6 वरती 3 63 धावींची गरज. उलट सुलट आकड्यांची आकडेमोड. 2 षटकानंतर आपण पाहतोय 31 धावा झाल्यात. गोलंदाजी मार्क वरती अशोक गायकवाड, दादा गायकवाड गोलंदाजी मार्क वरती आहेत. 31 धावा. दोन षटकांमध्ये आतापर्यंत 31 धावा झाल्यात. खऱ्या अर्थाने संध्याकाळच्या सत्रामध्ये आमचे डीजे मास्टर अजय फलटण यांच्या माध्यमातून देखील चांगली चांगली संगीत वाजवली जातात. अजय कदम जसे सिक्सर किंग आहे त्याचप्रमाणे संगीत देखील चांगलं वाजवलं जातं त्यांच्या माध्यमातून. 31 धावा झाल्यात 2 षटकांच्या समाप्तीनंतर. षटक क्रमांक 3 पहिला चेंडू उजयष्टीच्या बाहेर. अजून एका धावेची वाढ. धावसंख्या होते ती 32. 32 रन्स ऑन बोर्ड. 32 धावा झाल्यात. समीकरण 36 चेंडूंमध्ये 62 धावेंची गरज. इथे मात्र बॅटची एज. विकेटचं पतन. दादा आले आणि विकेट मात्र इथे प्राप्त करून देत आहेत. प्रशांत शुक्ला होतील बाद. एक मोठी विकेट इथे मिळतीये. पहिलाच बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन.
पहिला चेंडू अवांतर, त्यानंतर मात्र कमबॅक करणारा चेंडू, जो मोठा अडसर होता तो दूर करण्याचं काम अशोक गायकवाड यांनी केलंय. मगाशीच काही वेळाशी चर्चा त्यांच्याशी करण्यात आली. पायावरती आपण जर पाहिलं तर मसल्स कुठेतरी स्ट्रेस झालेत, परंतु तरी देखील आपल्याला संघामध्ये समाविष्ट केलेलं आहे आणि ते का केलंय त्याचं चांगलं उदाहरण त्यांनी गोलंदाजीमध्ये देखील दिलंय. बॅटिंग तर अप्रतिम केली. या स्पर्धेमधील सर्वाधिक धावा आजच्या दिवसामध्ये ज्या खेळाडूच्या नावावरती नोंदवल्या गेल्या त्याचं नाव अशोक गायकवाड आहे. नवीन बॅटर येत आहेत गणेश धुमाळ. 32 वरती एक बॅटर बाद आहे. 32 धावा झाल्यात. थोडस स्पीडअप करा, वेळ अजिबात लावू नका. इथे उलट्या दिशेने स्विच हिटचा फटका आणि बॉल निघालाय सीमारेषा पार. चौकार 4 धावेंसाठी, 4 रन्स. कॉल 25-26 जानेवारीचा कॉल आलाय. काय करू? 2 वाम पकडायचे. मॅच कडे आपण इथे लक्ष देतोय. 37 धावा झाल्यात, एक बॅटर बाद आहे. 2.3 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालेला आहे. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलणारी ही गोलंदाजी आहे. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. संदीप कदम देखील होतील बाद. मोठी विकेट इथे देखील गमावली जाते. दुसरा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. चला, इथे एक पारितोषिक आलेलं आहे टर्फ 9 या संघाला. संपूर्ण संघाला हे पारितोषिक आहे. जर संघाने इथे मॅच जिंकली तर या संघाचे संघ मालक खामकर सर यांच्याकडून 5,000 रुपयांचं कॅश प्राइज त्या संपूर्ण टीमला लगेच इथे प्रदान करण्यात येईल. नो गुगल पे, नो फोन पे, ओनली कॅश. कॅश प्रदान करण्यात येईल. पुन्हा एकदा सुरेखरित्या गोलंदाजी इथे केली आहे दादा गायकवाड. अप्रतिमरित्या इथे गोलंदाजी करतायत. 37 धावा, 2 बॅटर बाद आहेत. दादा गायकवाड यांच्यासाठी हे मैदान नेहमीच नक्की ठरलेलं आहे. प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केलेली आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो इथे निर्धाव चेंडू आहे. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. या षटकामध्ये कुठेतरी कमतरता आली आहे धावसंख्येला. फक्त आणि फक्त 6 धावा खर्च केल्या आहेत आणि 2 महत्वपूर्ण विकेट अशोक गायकवाड यांनी मिळवलेत. तिसरं षटक पूर्ण झालंय. धावसंख्या होते ती 37. तर आपण व्यासपीठावरती एक सन्मान संपन्न करतोय. खडकवासला प्रीमियर लीग 2025-26 या स्पर्धेमध्ये ज्यांनी आजच्या पहिल्या दिवशी आपल्या आवाजाने खेळाडूंची आणि प्रेक्षकांची मनं जिंकली, आमच्या विनंतीला मान देऊन एक दिवस का होईना या स्पर्धेमध्ये त्यांची उपस्थिती त्यांनी दिली.
ते आमचे सहसमालोचक माननीय मावळ भूषण या किताबाने ज्यांना सन्मानित करण्यात आलं ते माननीय सुमित सोनवणे सरांचा सन्मान आपण व्यासपीठावरती संपन्न करतोय. अनिलजी भूमकर सरांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे संपन्न करणार आहोत. ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा खऱ्या अर्थाने उदयास आली, ज्यांची स्वप्न ज्यांची कष्ट सत्यात उतरवण्यात आली, ते आदरणीय अनिलजी भूमकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण मावळ भूषण सुमित सोनवणे सरांचा सन्मान व्यासपीठावरती संपन्न करतोय. या सर आपला सन्मान या व्यासपीठावरती सन्मानित आपल्याला केलं जात आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज इथे सज्ज होत आहेत. सुधीर घाडगे पहिलाच बॉल इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न. शॉर्ट थर्ड वरती क्षेत्ररक्षक तैनात आहेत चेतन भाटे. या संघाकडे जर आपण पाहिलं ना अन्वी 11 या संघाकडे स्ट्रॉंग बॅटिंग ऑर्डर आहे. त्यामध्ये अशोक गायकवाड आहे, शरद पारगे आहे, सुधीर घाडगे आहेत. एक पॅक टीम आहे. म्हणजे या मैदानामध्ये अशा फॉर्मॅटमध्ये हे तिन्ही बॅटर फार विस्फोटक आहेत. तरी बघायला गेलं तर शरद आज म्हणावं तसं बॅटिंग करताना पाहायला मिळाला नाही. काहीशी पाहायला झालेली इंजरी आणि त्यामुळे थोडंसं सावधरित्या खेळण्याचा प्रयत्न केला परंतु त्यामध्ये यश मिळालं नाही. परंतु टीमने जी कामगिरी केली ती मात्र उल्लेखनीय आहे. पुढचा बॉल सुधीर यांचा. पुन्हा एकदा अल्टीपल्टी आणि बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर मारेल कल्टी. षटकार 6 धावेंसाठी सिक्सर. धन्यवाद अजय फलटण. अप्रतिम असं संगीत पुन्हा एकदा त्यांच्या माध्यमातून वाजवण्यात आलं आणि चौकार षटकार. त्याचबरोबर विकेटसाठी जे संगीत वाजवलं जातं त्यामुळे प्रेक्षकांना खेळाडूंना देखील तितकीच एनर्जी प्रदान करण्यात येते. त्यामुळे हे डीजे वाजवणं देखील फार फायदेशीर असतं. धावसंख्या होते ती 44. 2 बॅटर बाद. 28 चेंडूंमध्ये अजूनही 50 धावेंची गरज होती. त्यामध्ये एक धाव तर वेगात पूर्ण केली आहे. दुसरीचा कुठलाही प्रयत्न नसेल. सिंगल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 45. 27 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 49 धावींची गरज आहे. 27 बॉल मध्ये 49. काही अवघड नाही आणि म्हणावं तसं सोपंही नाही. प्रयत्न इथे जोरदार करावे लागतील. डू ऑर डाय. जो जिंकेल तो सुपर 8 मध्ये. इथे देखील स्विचिटचाच प्रयत्न इथे करण्यात आला. जोरदार अपील गोलंदाजाकडून करण्यात आली परंतु पंच कळवतायत इथे बॅट आणि बॉलचा संपर्क झालाय. शरीराचा यदा कदाचित झाला असता तर मात्र पंच इथे अडचणीमध्ये आले असते. कशा संदर्भात आहे चर्चा? नाही तुम्हाला जर रिव्ह्यू घ्यायचा तर डगआउटला विचारून नाही घ्यायचा. तुम्हाला जर रिव्ह्यू घ्यायचा तर दोन्ही बॅटरने अथवा क्षेत्ररक्षकांनी तिथे स्वतःहून तो रिव्ह्यू घ्यायचा. डगआउट मधून उत्तर नाही घ्यायचं कारण त्याला काही वेगळी कारण आहेत. डगआउट मध्ये मोबाईल वरती तुम्ही स्लो मोशन मध्ये तो डिसिजन घेऊ शकता, तो निर्णय घेऊ शकता, असं होणार नाही. म्हणून ऑल फील्ड डिसिजन घेणं फार गरजेचं आहे. पुढचा बॉल इथे देखील खोदून काढलाय. वाईडिश लॉंग ऑफ. एक धाव तर वेगात पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावा इथे पूर्ण केल्यात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 48 धावा. धन्यवाद सुमित सर, आपण या ठिकाणी आलात आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा आपल्या आवाजाने इथे वाढवलीत. त्याबद्दल संपूर्ण अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशनच्या आयोजकांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं आभार. असंच नेहमीच जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस या भागातील स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती आपण द्यायची आहे. हा बॉल टप्प्यात आला आणि त्याचा करेक्ट कार्यक्रम करून टाकला. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हाय अँड हँडसम. षटकार 6 धावेंसाठी सिक्सर.
खत्म हो गया सर स्कोर इधर ही लेके आने का ना किसको अरे इधर आया ही नहीं तू ए भाई वो डीजे को चाय नहीं लगता आजा तू मराठी बोलतो ना हिंदीत का बोलना अरे चहा आहे का विचारलं तू हिंदीत बोलायचं बरं ठीक आहे चाय आहे क्या जाओ जल्दी जल्दी और लवकर लेके आओ जल्दी जाओ लवकर लेके आओ 4 षटकांचा खेळ संपलाय 4 षटकांच्या समाप्तीनंतर 54 धावा आतापर्यंत झाल्यात 24 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 40 धावांची गरज आहे चला एवढा वेळ मीटिंग नको आहे मॅच एवढा वेळ मध्ये थांबवू नका ही विनंती आहे कुठल्याही प्रकारचा वेळ खर्च करू नका आता इथे रिक्वायर रन रेटचा जर विचार केला तर 10 धावा प्रत्येक षटकामागे गरजेच्या आहेत या मैदानामध्ये काही अवघड नाही परंतु गोलंदाजी कशा पद्धतीने केली जाईल याकडे लक्ष द्यावं लागेल 94 धावा जर 8 षटकांमध्ये इथे डिपेंड होऊ शकत नाही मग मात्र गोलंदाजी इथे खराब होईल काळा बिबट्या असतो का बगिरा असतो काळा बगिरा असतो चला एवढा वेळ गोळा होऊ नका काय पंच मॅच सुरू करून घ्या लगेच काय रे थांबा वाजू हा असं पाहिजे हा असं पाहिजे अतुल चला चला मॅच सुरू करून घ्या वेळ लावू नका आयोजक निर्णय एकदाच घ्या चला मॅच कंटिन्यू करा वेळ अजिबात लावू नका चला मॅच कंटिन्यू सुरू करा पाणी घेऊन नाही का आपण 4 बरोबर आहे कॅप्टन कसं जाऊ शकतो ऐक ना कॅप्टन कधी पाणी घेऊन जातो जर पण दिलं सर कॅप्टनशिप इथे देखील स्विचिटचा प्रयत्न एक धाव तरी इथे वेगात पूर्ण होईल क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात दुसरीचा प्रयत्न केलाय यस नो यस नो यस नो आणि इथे बॅटर धावबाद इथे सेट बॅटर धावबाद झाला नाही ना दादाला काय होत नाही तुम्ही गोळा होऊ नका तुम्ही गोळा झालात ना की त्याला जास्त त्रास होईल अजिबात लक्ष देऊ नका हा तुम्ही गोळा झालात की अजून गोळा मोठा होईल तुम्ही लगेच हा तो तयार आहे लगेच चला 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 अंधार पडायच्या अगोदर ती मॅच फिनिश करून टाकायची दादा ऑल इज वेल तू करू शकतोस
मॅच झाल्यानंतर आपले फिजिओ आहेत ते ट्रीटमेंट करतील, परंतु आता तुला माघार घेऊन चालणार नाही. चला 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 लगेच. विकेटचे इथे पतन होत आहे. सेट बॅटर इथे बाद होत आहेत, परंतु नवीन बॅटर संघाचे संगणक कॅप्टन अतुल धोत्रे. आणि ज्या वेळेस ते मैदानामध्ये आलेत खऱ्या अर्थाने संघाला गरज त्यांचीच आहे. पुन्हा एकदा शफल होऊन चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. उजव्या इष्टीच्या बाहेरचा चेंडू खेळलाय. सिंगल वेगवान आहे. दुसरीचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही बॅटरला जर 100 मीटर साठी पळवलं ना तर दोन्ही विजेते होतील. इतकी चपळाई, हरणाची गती आणि चित्याची चपळाई. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 57. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 57. 3 बॅटर बाद. इथे देखील इनसाइड आउट आणि वसंत तिथे. वा काय झेल टिपलाय. डायव्हिंग एफर्ट आणि महत्वपूर्ण क्षणी कॅप्टन मात्र इथे होतील बाद. यस डीजे. सदोतीस धावेंची गरज आहे. 21 बॉल 37. क्षेत्ररक्षणामध्ये जास्त वेळ खर्च करू नका प्लीज, आपल्याला ही विनंती आहे. 21 चेंडू अजूनही इथे बाकी आहेत. हा चेंडू देखील अलॉंग दी कार्पेट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने ते खेळून काढलाय. सिंगल इथे प्राप्त होतीये. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 58. 5वं षटक सुरू आहे. 20 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 36 धावेंची गरज आहे. 20 बॉल 36. अशोक गायकवाड गोलंदाजी मार्क वरती. इथे देखील वेगात बॅट फिरवली आहे. 1 धाव तर इथे नक्कीच पूर्ण केली जाईल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. 59 धावा. शुभम आणि अतुल ही जोडी मैदानामध्ये अजूनही आहे. गणेश मगाशी एक चांगला फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाले, परंतु काय फटका सजवलाय. ऐन वेळेस बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 6 धावा. यश डीजे अजय. षटकार. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 65. शेवटच्या 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 29 धावींची गरज आहे. 18 बॉल 29 म्हणजे 10 पेक्षा देखील कमी धावींची गरज. आणि त्यामध्ये बॅटिंग धावा मिळू शकल्या नाहीत. टॉट बॉल आहे. दुविधा मनस्थितीमध्ये बॅटर मारू की सोडू, शेवटी सोडून दिला आणि निर्धाव चेंडू देखील मिळाला. पहिलाच बॉल निर्धाव. 17 मध्ये 29. पुन्हा एकदा शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. विकेटचा पतन. अतुल मात्र इथे होतील बाद. आणि अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने बॅक टू द पॅव्हिलियन.
नागेश अंदूर. धावसंख्या आपण पाहतोय 65 आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे 16 बॉल आणि 29 धावींची गरज आहे. 2 चेंडू निर्धाव गेलेत, परंतु जे दोन्ही बॅटर आहेत ना समान उंचीचे आहेत, समान ताकदीचे आहेत आणि दोन्ही बॅटरकडे ती क्षमता आहे बॉलला सीमारेषेच्या पलीकडे धाडण्याची. बघूया नागेश अंदूर नेहमीच मैदानामध्ये ज्या ज्या वेळेस येतात त्यावेळेस मोठे फटके खेळताना पाहिलेले आहेत. चेतन भाटे नक्की कशी गोलंदाजी करणार आहे हे त्यांना ठाऊक आहे. उत्तर कसं दिलं जाईल. दिलाय इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हर, फार मोठा चेस. वसंत तिथे मात्र ठरतील अपयशी की नाही. चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलाय. क्या बात आहे. क्षेत्ररक्षण आवडलं असेल वसंत यांचं तर जोरदार टाळ्या. काय फिटनेस आहे. चेक करावं लागेल. पंचांना विनंती आहे चेक करा. मॅच संपल्यानंतर जे आयोजक आहेत त्या सर्व आयोजकांना विनंती आहे मॅच संपल्यानंतर आपण मुख्य व्यासपीठासमोर सर्वांनी एकत्रित यायचंय. सर्व आयोजन कमिटीचे सदस्य काहीशा सूचना तुम्हाला द्यायच्या आहेत. पंच ऑलफिल्ड डिसिजन काय सेफ आहे. सेफ आहे. योग्य पद्धतीने चेंडू अडवला. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 67. पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एका हाताने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला गेला. थोडंसं फंबल. 1 धाव मिळते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 68 धावा. विजयाचं समीकरण 14 चेंडू आणि 14 चेंडूंमध्ये 26 धावींची गरज आहे. दादा एवढा वेळ नाही ना मिळणार. एकतर आपल्या पायाला लागले तरी एवढी हालचाल करायची. ओके पुढचा बॉल. इथे देखील उजव्या यष्टीच्या लगतचा चेंडू आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि त्याच दरम्यान चेंडू निर्धाव. शेवटच्या 13 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 26 धावींची गरज आहे. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये फक्त 3 धावा आणि एक महत्वपूर्ण विकेट चेतन भाटे यांनी मिळवली आहे. 68 5 बॅटर बाद. पुढचा बॉल. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून तर काढलाय. सिंगल इथे प्राप्त होईल. एकाच धावेवरती समाधान. फक्त 4 धावेंचं षटक. शेवटचे 12 बॉल 25. जो रिक्वायर रन रेट होता तो कायम ठेवलाय. 12 चेंडूंमध्ये 25 धावा. चला 11च्या 11 गोळा होऊ नका. पंच स्ट्रिक्टली वॉर्निंग द्या. अंधार जर पडला तर बॉलिंग टीमला इथे काहीशी पेनल्टी दिली जाईल असा निर्णय घ्यायला लावू नका. कारण ते स्पष्टपणे दिसून येत आहे की तुम्ही सर्वजण गोळा होताय. पंच टाइम लावलेला आहे ना. बिंदास पेनल्टी द्या. सर्व संघ आपलेच आहेत. पोरं आपलीच आहेत. परंतु असं चालणार नाही. फेअर गेम. कोणी वेळ मध्ये खर्च करू नका. आता वसंत तिकडून इकडे. चला लवकर हालचाली करा. वेळ लावू नका. चला 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 पटपट खेळा. 12 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 25 धावींची गरज आहे. गोलंदाजी मार्क वरती सुधीर गाडगे. स्ट्राईकला आपण पाहतोय शुभम ज्यांच्या बॅट मधून एक षटकार आलाय. इथे देखील बॅटची एज. लेमन कट. थोडस फंबल. एक धाव इथे वेगात पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. दुसरी देखील पूर्ण आहे. 1 से भले 2. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या
71 धावा. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे. इथे तिसऱ्या पंचांची मागणी. तुम्हाला सरका जरा. ऐका ना पंच, आता या बॉलला तुम्ही रिव्ह्यू नाही देऊ शकत. बाहेरून जर आवाज आला, मी मगाशीच सांगितलं बॅटर तुम्ही स्वतःहून निर्णय घेत जा. घेतलाय का पंच? काय सांगतायत? घेतलाय? हा मग चेक करा. तुम्ही बाहेरून बोलू नका. म्हणजे एकत्र गोळा झालंच पाहिजे का? आता डिसिजन येईल, तुम्ही थांबा ना. काय फेअर डिलिव्हरी आहे. चला तुम्ही गोळा होऊ नका. शरद सर 35 मिनिटं लक्षात आहेत ना तुमच्याकडे? पेनल्टी द्यायची हे लक्षात ठेवा. रिव्ह्यू संपला. 71 धावा आतापर्यंत झाल्यात. 7वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 11 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 23 धावींची गरज. 11 बॉल 23. इथे देखील डाव्या यष्टीच्या बाहेर पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. खराब चेंडू होता. म्हणजे गोलंदाजाचं नशीब चांगलं आहे, व्हाईट बॉल गेला हरकत नाही. जरी बॅटला बॉल लागला असता तरी सुद्धा तिथे कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये, परंतु नशीब चांगलं आहे गोलंदाजाचं. अवांतर धाव नक्कीच मिळेल. धावसंख्या होते ती 72. इथे मात्र दांडीगुल, त्रिफळा उद्ध्वस्त. विकेटचं पतन. 6वा बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. मध्ये अजूनही विजयासाठी 22 धावींची गरज आहे. मॅच संपलेली नाहीये. 10 बॉल 22. 10 चेंडूंमध्ये 22 धावींची गरज. चला बॅटर सुभाष. इथे मात्र एक चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक वसंत या खेळाडूने मात्र आज कमालीचं क्षेत्ररक्षण केलं आपल्या संघासाठी. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 73. विजयाचं समीकरण 9 चेंडूंमध्ये 21 धावा. 9 बॉल मध्ये 21. या 3 चेंडूंमध्ये टर्फ 9 या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून देणारा एक मोठा फटका गरजेचा आहे. तर गोलंदाजी टीमला निर्धाव. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक वसंत तिथे तैनात. सिंगल इथे मिळतीये. एकाच धावेवरती समाधान आहे. वा काय क्षेत्ररक्षण सुरू आहे. वसंतांचं कौतुक करावं लागेल. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा 1 ने वाढ. 8 चेंडू आणि 20 धावा. सुभाष वाकाळे बॅटिंग साठी सज्ज. ती क्षमता, ती ताकद या बॅटरकडे आहे. तो अनुभव देखील आहे. पुढचा बॉल. इथे जसा आवाज आला तसा बॉल निघाला. सीमारेषा पार. येईल षटकार. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. विजयासाठी 14 धावींची गरज. सुभाष वाकाळे आपला अनुभव इथे पणाला लावतात.
शेवटच्या श्वासापर्यंत लढण्याची ताकद. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता, परंतु धाव घेण्यास कळवलेला नकार. फुलटॉस होता. काय कशासाठी आहे? लेग बिफोर द विकेट. बॉलिंग टीमने इथे रिव्ह्यूचा वापर केला. बॅटर इथे बाद आहेत की नाही, पायचीतचे शिकार आहेत की नाही, यासाठी इथे रिव्ह्यूचा वापर करण्यात येतोय. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर टू डायरेक्टर DRS. चला इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. नॉट आउट. सब प्लेयर आहेत. टीमला आहे ना, टीमला या पेनल्टी दिल्याशिवाय यांना कळणार नाही. काय रे मायाला बोललो मी, तर माया म्हणला थंडी वाजते म्हणून. गोलंदाजी मार्क वरती विक्रम मांढरे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होत आहेत. 6 बॉल मध्ये 14 धावींची गरज आहे. एवढा वेळ पंच हा बरोबर झालं. 35 मिनिटं झाली आहेत का? नाही ना अजून. ठीक आहे, जेव्हा होतील तेव्हा त्यांना पेनल्टी द्या. हा आता बरोबर आहे. 6 चेंडूंमध्ये 14 धावींची गरज. 6 बॉल 14. गोलंदाजी मार्क वरती विक्रम मांढरे स्ट्राईकला पड पाहतोय. नागेश हा चेंडू मात्र डॉट, निर्धाव. योग्य चेंडू इथे हाताळलाय. उजव्या यष्टीच्या लगतचा चेंडू आहे. पंचांवरती दबाव टाकण्याचं काम तर केलं गेलं, परंतु पंचांनी जी तटस्थ भूमिका घेतली आहे ते आपल्या निर्णयावरती ठाम आहेत. निर्धाव चेंडू. 5 चेंडू आणि 14 धावींची गरज. पुढचा बॉल नागेश यांच्यासाठी. हा चेंडू मात्र वाईड, अवांतर. दुसऱ्या लाईनीच्या देखील बाहेर चेंडू गेलाय. योग्य निर्णय. पंचांचं कौतुक करावं लागेल. एवढ्या अटीतटीच्या क्षणी देखील पंच जो निर्णय देत आहेत तो अगदी योग्य आहे. तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये स्क्रीनवरती पाहू शकता अथवा आपल्या मोबाईल वरती. जी सेकंड लाईन आहे त्याच्या बाहेर चेंडू मार्गस्थ करण्यात आला, त्यामुळे अवांतर आहे. योग्य निर्णय. पुढचा बॉल. इथे मात्र अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल तर वेगवान आहे. दुसरीचा प्रयत्न केला आहे आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण आहे. या 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 83 धावा. 4 चेंडूंमध्ये 11 धावींची गरज आहे. सामना बरोबर सुटला तर काय? सामना बरोबरीत सुटला तर काय? सामना जर बरोबरीत सुटला तर सुपर ओव्हर आहे. किती अंधार झाला तरी मॅच कंप्लीटच होणार. सुपर ओव्हर साठी वेगळा वेळ मिळणार नाही. हा अंधार झाला की बॉल आउट. दिसलाच नाही बॉल तर. इथे देखील आडव्या बॅटने चेंडू खेळलाय काऊ कॉर्नर मध्ये, परंतु 2 क्षेत्ररक्षकांची चुकी आणि बॉल सीमारेषा पार. नशिबाची साथ देणारा नशिबवान चौकार. 4 धावा. यश DJ.
7 धावेंची गरज. हाय व्होल्टेज मॅच. आजच्या दिवसातील सर्वात शेवटच्या मॅच मध्ये पैसा वसूल. 3 चेंडू आणि 7 धावेंची गरज. दोन्ही संघ जिंकण्यासाठी अतोनात प्रयत्न करतायत. इथे षटकार 6 धावा. ढोल डाला नागेशने 6 रनों के लिए. वाजवा गाणं. तुझ्यामुळेच केलंय चेंजिंग. आला साऊंडचा तो ट्रेंडिंग. धन्यवाद. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. धन्यवाद. तुझ्या चिकन्या रुपड्या निर्णायक क्षणी आलेला षटकार. काय मॅच रंगली आहे, रंगवली आहे. कधी इकडे कधी तिकडे. 94 धावेंचा पाठलाग यशस्वी होईल की नाही. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. 2 बॉल 1. गोलंदाजी मार्क वरती विक्रम मांढरे. स्ट्राईक वरती नागेश. इथे देखील इनसाइड आउट. मॅच फिनिश. आणि टर्फ 9 या संघाने बाजी मारली आहे. सुपर 8 मध्ये. वाजवा. संघ मालक जाणार आहेत. आहे. चला टर्फ 9 टीम संपूर्ण टीम या. फायनल आजच्या दिवसातील